नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. गेला व्हिडिओ होता माळशेज घाटचा. तर आज पण आहे संडे. आपण आज पण चाललो आहे संडे राईडला. पण आजची राईड काहीतरी वेगळी असणार आहे. आज आपली एकच गाडी असणार आहे, वेदांची. आम्ही दोघं एकच गाडीवर चाललो आहे आज. कारण का आपल्याबरोबर आज किती गाड्या असणार आहे आपल्याला माहिती नाही. कारण का आज आपण चाललो आहे एका सबस्क्रायबर राईडला. आता आपण चाललो आहे तामिनी घाटला. तर गाडी आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आता आपण पूर्ण रेडी झालो आहे. गाडी पण सेट केली आहे पाठी. एक टँक बॅगच घेतली आहे दोघांची मिळून. आणि आता निघूया आपण इकडनं, कारण का आपल्या इथे हायवेलाच आपल्याला बाकीचे रायडर्स अर्धे भेटणार आहेत. तर मग चला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आपण जोगेश्वरीवरनं काय व्हिडिओ नाही काढला. आता आपण एक पहिला वाशीला आपला मीटअप होता. आता तुम्ही गाड्यांचा लाईनअप बघितलाच असेल. आता आपण जस्ट JNPT रोडला लागलो आहे. आत्ता वाजले 7. आता पुढे बघूया आपला रूट आहे. आता खालापूर पालीवाला रोड आहे आपला, तामिनी घाटात जायचा. आता बघूया अजून राईडला तर खूप मजा येणार. खूप सारे रायडर आहेत. आता सकाळ आहे, अजून पाऊस तर काय पडला नाही. तर आपण बघूया नंतर की पुढे काय असेल. तर तुम्ही बघू शकता तर वेदांत आहे. वेदांतची गाडी आजची आपली एकच गाडी आहे. आपण दोघं एकाच गाडीवरनं तुम्हाला सांगितलं असा प्रवास करतो आहे. आता सगळे थांबलेत, खूप जण पुढे थांबलेत, आपण इथं मध्ये थांबलो आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे आपल्या ओल्ड पुणे एक्सप्रेसवेला. आणि तुम्ही बघू शकता इकडे आता सध्या मी चालवतो आहे गाडी. वेदांत बसला आहे पाठी. आता सगळेजण गेलेत पुढे. तर आपण आता पाठी थांबलेलो जरा 2 मिनटं. आता आपण त्यांना सगळ्यांना कॅचअप करू. आता सगळे पुढे गेले. आता बघूया. आणि रस्ता आता खूप मस्त आहे, कारण का तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही बघितलं असेल. आता आपल्याला ॲक्च्युली घ्यायचं आहे खालापूरवरनं पालीवाला रूट. तर जाऊया त्याला आता पालीवाला रूट. तर तुम्हाला भेट. तर मित्रांनो, आता जस्ट आपण खालापूरवाला इथे थांबलेलो. जरा वेळ चाय वगैरे पिला. ब्रेकफास्ट नाही केला अजून. जरा चाय वगैरे पिला, जरासं फ्रेश झालो. पाऊस तर आता अजून काय पडत नाही. पावसासाठी थांबलेलो, पण पाऊस तर पडत नाही. आता सगळ्यांनी परत रेनकोट वगैरे काढलेत. आता गाडीमध्ये फ्यूल नव्हतं, तर आपण एक छोटासा फ्यूल ब्रेक घेऊया म्हणून बोललो. तोपर्यंत तुम्हाला अपडेट देऊन ठेवतो. तर तुम्ही पाठी बघू शकता. आता आपण पेट्रोल पंपला थांबलो आहे. ॲक्च्युली पेट्रोल ब्रेक सगळेच घेणार होते, पण ते लोक पुढे गेलेत. गाडीमध्ये जरा कमी पेट्रोल होतं म्हणून पाठीत थांबलो. तर पेट्रोल भरूया आणि परत कॅचअप करूया त्या लोकांना. पेट्रोल भरतो आहे आता वेदांत. आणि मग आपण जाऊया डायरेक्ट पुढे, त्यांना कॅचअप करूया. आता पालीला थांबायचं. राईड चुकलेलो, कारण का ग्रुप मोठा होता. अर्धे जण निघाले आपल्या ओल्ड गोवा हायवेच्या इकडे. त्यामुळे सगळे आपण ओल्ड गोवा हायवेने झालो. आपण फायनली वडखळ मारून झालो. आता बघूया पुढे मुंबई गोवा हायवेची कंडिशन कशी आहे. कारण का आताचा रस्ता चांगला आहे, सिमेंटचा रस्ता आहे. मध्ये मध्ये पॅचेस खराब आहेत. आता तुम्ही बघू शकता असे मध्ये मध्ये पॅचेस खराब आहेत, पण कुठे कुठे रस्ता चांगला आहे. आता बघूया आपण कधीपर्यंत पोहोचतो. एक 15-16 किलोमीटर जास्त झालेत पालीपर्यंत जाईपर्यंत. तर बघूया. मित्रांनो, आता आपण जस्ट पालीवरनं निघालो. आता पुढे चाललो आपण टुवर्ड्स तामिनी. खूप रस्ता मस्त चांगला आहे. आता तुम्ही बघू शकता सगळेजण निघाले. आता मध्येच थांबलेलो. तर चला आता पुढे. हेल्मेट काढलं आहे. आता पावसासारखं वातावरण तर झालं आहे. ऊन वगैरे काय आहे नाही. आता सगळ्यात पाठी राहिलो आहे. बघा आता वॉटरफॉल वगैरे दिसतात आहेत. गेल्या टायमाला माळशेजला गेलेलो तेव्हा वॉटरफॉल
तर मित्रांनो आता आपण थांबलेलो एका पॉईंटवरती, तुम्ही तिकडचा नजारा बघितला असेल. आणि आता आपण अजून पुढे चाललो आहे. आता खूप बरी मजा येते. आता परत ऊन आलं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. आणि आता खूप सारे वॉटरफॉल ॲक्टिवेट झाले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आता आपण वरती चढतोय तसं तसं वॉटरफॉल इथे ॲक्टिवेट होत चालतो प्रत्येक पॉईंटला. आता लोक मित्रांनो बघू शकता आता तुम्ही. आता सगळे रायडर्स खूप पुढे पुढे चालले आहेत, तर आपण थांबलो आहे कारण का पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आहे. तर एवढे 12 वाजलेत तरी पण आता काही ऊन नाही, कारण का आता पावसाचं वातावरण झालं आहे आणि खूप मस्त असं वाटतं आहे. तर आता बघूया आता लवकर लवकर, कारण का सगळ्यांसोबतच राहायचं आहे. जेव्हा आपण सोलो येऊ तेव्हा तर तुम्हाला खूप आम्हाला मजा येईल. आत्ता बघू शकता तुम्ही पाठी पूर्ण क्लाउड ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता तुम्ही, फुल मस्त वाटतं आहे. तर आता चला, हा वेदांत आहे. आता गाडी स्विच करूया बहुतेक, किंवा नाही त्यालाच देतो. तर चला. बघू शकता आता आपण तामिनी घाटामध्ये पूर्ण टॉपला आहे आणि खूप सारे वॉटरफॉल वगैरे आता सुरू झाले आहेत. आत्ता आलं आहे ऊन. आता सगळेजण थांबलो आहे, कारण का आता सगळेजण फोटो काढायला पाठी पुढे झालेत. आता टूवर्ड्स कुठे खाली मुळशीमध्ये उतरायचं आहे की कुठे उतरायचं ते डिसाईड करतो आहे. तुम्ही माझ्या पाठीच बघू शकता. पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण वॉटरफॉल आहे तिकडे आणि खूप साऱ्या वॉटरफॉल इथे आता ॲक्टिवेट झाले आहेत. आणि खूप मजा येते आता राईडला, कारण का वातावरण पण खूप चांगलं आहे. ऊन येतं आहे जातं आहे. पाऊस मात्र आला नाही या राईडमध्ये. ते तर गेल्या राईडमध्ये जरा तरी आलेला आहे, या राईडमध्ये एकदाही पाऊस आला नाही. आता तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू इकडनं. तर बघा आता काही सिनेमॅटिक. इकडनं मी रोडच्या साईडला बाजूला आलो आहे. तर पाठी तुम्ही पूर्ण व्हॅली बघू शकता. पूर्ण पाठी व्हॅली आहे. खाली इथे घसरं नाही, कारण का आता इथे पूर्ण डीप आहे, अजून पुढे जात नाही. पाठी तुम्ही बघू शकता पूर्ण ढग आहेत आणि पूर्ण वॉटरफॉल खालीपर्यंत. या स्पॉटला पण थांबलो. आता गर्दी खूप वाढत चालली, तुम्ही बघू शकता. पाठी गाड्या खूप लागल्यात आणि आपले पण आता मेंबर्स आले असतील तर बघूया, कारण का सगळ्या ग्रुप बरोबर राहायला पाहिजे. तर खूप मजा येते. खूप साऱ्या गाड्या आहेत, जवळजवळ 30 गाड्या असतील आज राईडमध्ये. तर मजा येते. आता तामिनी घाटात पोचलो. आता पुढचा प्लॅन कसा असेल ते आता सगळे एकत्र झाल्यावरच तुम्हाला समजेल. आणि आता पुढे आपल्याला कुठे जायचं आहे ते तुम्हाला सांगतो आजच्या राईडमध्ये. तर मग चला. तर मित्रांनो, अर्धे लोक गेलेत मुळशी डॅमला खाली. तामिनी घाट आता आपण उतरतो आहे. आता खाली जाऊया मुळशी डॅमला, तिकडेच सगळेजण आहेत. तर आता आपण ठरवलं आहे मुळशी डॅमला जायला. दाखवला नाही जेव्हापासून तामिनी घाटामध्ये होतो. ॲक्च्युली तामिनी घाट आपण उतरलो आणि त्याच्यानंतर मग सगळेजण अर्धेजण परत रिटर्न तामिनी घाट थ्रू जो रस्ता होता तिकडनं मुंबईला जात होते. आणि आपण आलो मित्रांनो आता लोणावळा मार्गे मुंबईच्या रस्त्याला. आता आपण जस्ट टायगर पॉईंट होता पायवाटी. टायगर पॉईंटला खूप गर्दी होती, कारण आज तर आहे संडे, तुम्हाला माहिती आहे. तर आपण टायगर पॉईंटला थांबलो ना. आता आपण टूवर्ड्स उतरतो आहे परत मुंबईच्या दिशेने. आत्ता जस्ट वाजतात आहे 4. पाऊस तर अजून पण आलाच नाही. आजच्या राईडमध्ये पण पाऊस आलाच नाही. पाठी बघू शकता ढग पूर्ण काय आहेत, पण पाऊस पडत नाही. मोस्ट ऑफली आता पडेल पाऊस. तर बघूया आता. आता तुम्ही इकडनं बघू शकता, इकडनं पण खूप असा मस्त असा नजारा आहे पाठच्या साईडला. पाठी पूर्ण लोणावळा सिटी दिसते. आता बघूया कधीपर्यंत आपण पोचतो ते घरी, आणि आजची राईड किती किलोमीटरची झाली आणि कशी झाली ते तुम्हाला सगळं घरी गेल्यावर सांगतो. आता राईड कंटिन्यू चालू ठेवूया. लोणावळा लेक व्ह्यू पॉईंटला तुम्ही बघू शकता बाजूला पूर्ण लोणावळ्याची लेक. आणि पाऊस आता येणार आहे असं मला वाटतंय. ते तर मगाचपासून मला वाटतंच आहे. टायगरच्या इकडनं पण खाली आलो टायगर पॉईंटच्या इथून, आणि आता आपण चाललो खंडाळा पॉईंटला. आता मित्रांनो पाठी बघू शकता वेदांत थांबलाय. आमचं थांबण्याचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता फाटकामध्ये, कारण का आम्ही आलो आणि नुकतंच आता फाटक बंद झालं आहे. ट्रेन येते. तर ट्रेन आता कधी येते बघूया. रेलगाडी आली आहे.
वेळा लोणावळ्याला आलो पण असा नजारा आपण बघितला नाही. आता तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं पूर्ण रोडवरतीच आहे. ॲक्च्युली ते धुकं नाही आहे, ते पावसाचे ढग आहेत. आणि आता आम्हाला वाटतं की आम्हाला रेनकोट घालायची गरज आहे. आता आपण घालूया कारण का पुढे पूर्ण पाऊस आहे, ज्याची फायनली आपण पूर्ण राईडमध्ये वाट बघत बसतो. ते आता फायनली आपल्या लोणावळ्यामध्ये पाऊस भेटला आहे. आता आपण रेनकोट वगैरे घालू. फायनली ज्या पावसाचा आपण वेट करत होतो अख्ख्या राईडमध्ये, तो आपल्याला येऊन भेटला आहे. लोणावळा जस्ट आता आपण क्रॉस केला आहे. आता आपण खंडाळा पॉईंटला थांबणारच होतो, पण त्याच्या आधीच आपण थांबलो आहे लेकजवळ. तुम्ही पाठी बघू शकता पूर्ण धुकं आहे. ॲक्च्युली ते धुकं नाही आहे, ते सगळे पावसाचे ढग आहेत. आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे. आता आपण रेनकोट वगैरे घालू कारण का खूप पाऊस आहे पुढे दिसतोय. फायनली या पावसासाठी आपण निघालेलो. सकाळपासून पावसाचा वेट करत होता, आत्ता पाऊस पडतोय. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण मगाशी रेनकोट घातला, आता तिकडे बाहेरच. आणि पाठी बघू शकता खंडाळा लेक. पूर्ण पाऊस आता पडायच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल फुल क्राऊडची गर्दी आहे. इथे कॅमल राईड पण आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता एक आर्टिफिशियल वॉटरफॉल. आणि हा खंडाळा लेकचा पूर्ण व्ह्यू काय भारी दिसतंय. बघू शकता आपण तिकडनं आलो, आता तिकडे पूर्ण विजिबिलिटी झिरो झाली कारण का सगळे ढग पूर्ण रस्त्यावरती आहेत. आता पुढे आपल्याला कसा रस्ता भेटेल काय माहिती नाही. आता पुढे जर मी तुम्हाला दाखवू शकलो टू मोबाईल तर मी तुम्हाला दाखवेन, तर बघून घे. त्या खंडाळा पॉईंटला, खंडाळा व्ह्यू पॉईंटला, ज्या पॉईंटला तुम्ही आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं पहाटी बघू शकता. आता पूर्ण त्या व्ह्यू पॉईंटवरनं खाली बघायचं तिथे आता काय दिसत नाही कारण का तिकडे पूर्ण आता ढग आले. पाऊस पडतोय आता वन साईड. मी व्हिडिओ काढतोय तुम्हाला इकडचा आता नजारा दाखवतो. आता आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला लागलेली भूक, आता मॅगीची ऑर्डर दिली आहे आणि आता मॅगी खायला थांबलो आहे. आता पाऊस पडतो, आता गरमागरम मॅगी खाऊ. फुल भूक लागली. आता इकडनं मुंबईला जायला आता पावसामुळे आम्हाला टाईम तर होणार आहे, त्यामुळे आता आम्ही इथे थांबण्याचं डिसिजन घेतलं. खातोय आता आणि मग भेटतो तुम्हाला. आणि आता आली आहे आणि आता चाय वगैरे पिऊ आणि इकडनं निघू. मग बघूया आता पुढे पाऊस आहे नाही तुम्हाला सगळं सांगेल. आता जास्त कॅमेरा दाखवता येणार नाही कारण आता पाऊस पडतो तर मोबाईल आतमध्ये ठेवावा लागेल. आणि आता मुंबईला पोहोचायला इकडनं किती वेळ लागतो आता पावसावरती डिपेंड आहे. पाऊस आला त्यामुळे आता आपण फुल खुश आहे. आता आत्ता फुल मजा येणार आहे अजून राईडला. आपण सकाळपासून पाऊस एक्सपेक्ट करत होतो. आता घरी जायच्या टायमाला नेमका आपल्या खंडाळा घाटात पाऊस लागला आहे. आणि तुम्ही पाठी बघत असाल तर पूर्ण आता ढग आहेत त्यामुळे कायच दिसत नाही खालच्या साईडला, म्हणून मी काय दाखवत पण नाही. मॅगी आली आहे. इथे वेदांत बसलं आहे, वेदांत खातं मॅगी. आत्ता वाजलेत 5. आता बघूया इकडनं आता मॅगी वगैरे खाऊ आणि चाय वगैरे पिऊन मग निघूया इकडनं. जरासा थांबला आहे तर तुम्हाला पाठी दृश्य दाखवायला आलो. तर पाठी बघू शकता तुम्ही व्हॅलीमध्ये पूर्ण ढग. आत्ता जरासा कोरा साफ झाला आहे आणि समोर दिसतं मित्रांनो आपल्याला कुठला वॉटरफॉल. तर पाठी बघू शकता तुम्ही तिकडे वॉटरफॉल. केवढा मोठा वॉटरफॉल आहे समोरच बघू शकता तुम्ही. खाली आपला एक्सप्रेस वे आणि हे पूर्ण धुकं आहे बघा. एक नंबर. आपण निघालो जस्ट आपण खाऊन वगैरे. आणि आता आपण काय बघू शकता इथे आपण पोचलोय खंडाळा व्ह्यू पॉईंटला. आता इकडनं खाली आपण आता ओल्ड पुन्हा मुंबई वेने आपल्याला जायचं आहे आता. आणि आता घाटातला रस्ता खूप मस्त असणार आहे गाडी चालवायला. तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट्स आता बघायला भेटतील, तर आता एन्जॉय करा. आता आपण जस्ट पोचलो पनवेलला आणि आता वाजले 7. इकडे तर काय पाऊस नाही. आम्ही जेव्हापासून निघालो आहे खंडाळ्यावरनं तेव्हापासून पूर्ण पाऊसच होता. आणि आता आम्ही नवी मुंबईला पोचलो आहे. आता आपण JNPT रोड सोडला आणि थांबलो आहे कॉर्नरला. 7 वाजल्यात आता आणि अजून घरी जायला मोस्ट ऑफली 1-1.5 तास लागायला पाहिजे. आता पाऊस होता, आता इथे पाऊस नाही. आता बघूया पुढे अजून पाऊस भेटतो का आणि आपण किती वेळात घरी पोचतो ते. मित्रांनो फायनली आपण आता राईड कंप्लीट करून आलो. आता वाजत आले जवळ 10. घरी आपण कधीच आलो 8:30ला आपण घरी पोचलोय मित्रांनो. नवी मुंबईला पाऊस नव्हता पण त्याच्यानंतर परत नेरूळपासून आम्हाला जो पाऊस भेटलाय तो घरी येईपर्यंत पूर्ण पाऊसच होता. तर एंडला आम्हाला पूर्ण पाऊसच भेटला राईडमध्ये. खूप मजा आली पावसामध्ये गाडी चालवायला.
टोटल मित्रांनो आजची राईड आपली नाही बोलले तरी एक 350 ते 400 किलोमीटरची आजची आपली पूर्ण येऊन जाऊन राईड झाली. खूप मजा आली. आज एकच गाडी होती, आम्ही सारखे स्विच करून चालवत होतो, तर खूप मजा येत होती. काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवले आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा आली. आणि अशाच आपल्या राईड्स येत राहतील. आता मान्सून चालू आहे आणि खूप साऱ्या राईड्स येत राहतील. आणि जर आजच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि काय चूक होत असेल तर तुम्ही मला सांगा, तर मी ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.